झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्याच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी राज्यासह देशभरातून गणेश भक्त दाखल होतात। मात्र यंदा परदेशातल्या पाहुण्यांनी गणपतीला निरोप देण्यासाठी आवर्जून हजेरी लावली आहे। जर्मनीचा असाच एक तरुणींचा ग्रुप विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालाय। याबाबत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी घेतलेला आढावा। पुण्याच्या गणेशोत्सवाचं आकर्षण परदेशातील नागरिकांना आहे हे यवनात सिद्ध झालेलं आहे। असाच एक ग्रुप खास गणेशोत्सवाच्या मिरवणूक पाहण्यासाठी आलेला आहे। आपण पाहू शकताय मोठ्या प्रमाणात परदेशी मुलं तरुणी हा गणेशोत्सव पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। गणेशोत्सव कशा पद्धतीचा आहे, त्याची संस्कृती काय आहे, या संदर्भात हा जो ग्रुप आहे तो पाहण्यासाठी आलेला आहे। या ग्रुपचे लीडर आहेत। या परदेशी पाहुण्यांना या मिरवणुकीत सहभागी करण्यासाठी आपल्या कुठल्या कार्यक्रमाअंतर्गत आलेले आहेत, काय घेतोय ते ॲक्च्युली अंडरस्टँडिंग इंडिया नावाचा एक प्रोग्राम असतो, जिकडनं त्यांना स्कॉलरशिप मिळालेली आहे। ते 2 महिने अंडरस्टँडिंग इंडिया प्रोग्राम होतो आमचा, तर त्याच्यासाठी आलेत आणि त्याच्यानंतर मग ते 6 महिने 7 महिने इंटर्नशिपसाठी जाणार आहेत। एकंदरीतच आपण पाहू शकतोय की गणेशोत्सव हे फक्त पुण्याचा हा गणेशोत्सव फक्त भारतातील लोकांसाठीच नाही तर परदेशातील नागरिकांसाठीही उत्सुकतेचा आणि आकर्षणाचा विषय असतो। त्याचमुळे हे परदेशी नागरिकही या ठिकाणी आलेले आहेत। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह कैलास पुरी, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।